नमस्कार मित्र, मी संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज आहे 8 डिसेंबर. तर आज माझ्या शाळेमध्ये खूप मोठा असा कार्यक्रम आहे आणि तब्बल 12 वर्षानंतर मी आज शाळेत चाललेलो आहे. 2012 साली माझी इथे 10वी झालेली आणि माझ्या शाळेचं नाव श्री सरस्वती विद्या मंदिर. तर माझ्यासोबत आज नागेश पण आहे. नागेश, तू कोणत्या बॅच आहेस? मी 2007ची बॅच आहे आमची. 2007ची बॅच. जवळजवळ 17 ते 18 वर्षांनी आम्ही शाळेमध्ये पदार्पण करणार आहे. बघा, आणि मी पण आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी. मी पण 12 वर्षानंतर शाळेत. जुने मित्र, जुन्या आठवणी, जुने बँच, जुने आमचे शिक्षक लोक, सर्वांची एक वेगळीच आठवण आता आम्हाला भेटणार आणि खूप साऱ्या आठवणी आहेत. बघा, खूप सारे आपले माझे विद्यार्थी पण येत आहेत आणि बघा ह्या सेटअप तुम्हाला दाखवतो. खूप सारी गर्दी आहे आणि आपला एक छोटासा प्रयत्न असणार आहे व्हिडिओ मार्फत, जेणेकरून जे कोण परदेशात बाहेर गावी असेल त्यांना ते येता येणार नाही कार्यक्रमात. त्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा माझा छोटासा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ नक्की बघा. मुलं आलेले हो, 12 मुलं पुण्यावरून, ऑस्ट्रेलियावरून सगळीकडून पोरं आलेली आहेत. कारण की फंक्शनची तयारी जवळजवळ 1 महिना आधीपासूनच दाखवलेली आहे शाळेने. तब्बल 40 वर्ष पूर्ण झाले शाळेला आमच्या आणि अभिमानाची गोष्ट आहे. बघा, सगळे माझे विद्यार्थी शाळेचे येतात बघा सगळेजण. तर तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये सगळं संपूर्ण कार्यक्रम दाखवणार. तर मित्रांनो, चॅनलवरती कोण नवीन असेल चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग. तर आता मी पोहोचलोय शाळेच्या इथे. नरदास नगरला आमची शाळा आहे, श्री सरस्वती विद्या मंदिर, भांडूप. आणि बघा डेकोरेशन बघा केलंय शाळेला. हे बघा पूर्ण रांगोळी बिंगोळी बघा. आणि खूप सारे आपले माझे विद्यार्थी आलेले आहेत बघा. हे बघा माझे विद्यार्थी असे बघा. दादा, आपली बॅच कोणती दादा? आणि आपलं नाव काय? प्रसाद तिले. बघा असे नागेचे सहकारी मित्र पण भेटलेले आहेत. खूप सारी गर्दी आहे बघा. सगळे माझे विद्यार्थी आलेले आहेत आज. हे बघा. हो, अरे बघा शाळेत जाताना पूर्ण आज मन प्रसन्न झालेलं आहे बघा आपलं. तब्बल 12 वर्षानंतर मी आज शाळेत आलेलो आहे. हे बघा पूर्ण सहनसेवक आहे इथे. आणि जेव्हा मी शाळेत प्रवेश करायचा होता, आपले देवीचं नेहमी दर्शन करून शाळेत प्रवेश करायचा बघा. आणि उत्तम अशी मॅनेजमेंट केलेली आहे बघा. सुवर्ण 40 वर्ष कंप्लीट झाले आपल्या शाळेला बघा. हो, हे बघा आपले असे माझे विद्यार्थी असे भेटतात आपल्याला, तर खूप असा आनंद होतोय. काय बोलतोय? हे बघा माझे विद्यार्थी स्नेह मिळावा. तर बघा उत्तम अशी मॅनेजमेंट केलेली आहे शाळेने बघा इथे. हे बघा खूप साऱ्या मैत्रिणी भेटतात. हे बघा शाळेतल्या आठवणी आहेत. हे बघा खूप साऱ्या मैत्रिणी भेटतात इथे बघा माझे विद्यार्थी शाळेच्या आपल्या. ते बघा नवरात्रीमध्ये आम्हाला खूप साऱ्या आठवणी आहेत. कारण का नवरात्रीमध्ये 9 दिवस इथे आरती केली जायची आणि प्रसादाची वाट बघायचो. आणि बघा आमचे वर्ग शिक्षक वाली सर खूप दिवसानंतर भेटा. काय बोलता, कसे आहेत? मजेत ना? आणि मॅडम काय बोलता मॅडम, मजेत ना? हे बघा आपले जुने आपले मॅडम पण भेटतात. खूप आनंदाचा दिवस आज. तब्बल शाळेला आपल्या 40 वर्ष. हो, तेच बोलतो. हे बघा खूप साऱ्या आठवणी आहेत. हे बघा इथे संध्या मॅडम बघायला भेटा आपल्याला इथे बघा. हे बघा मॅडम, कसं वाटतंय साईला 40 वर्ष कंप्लीट झालेत आपल्या? बरोबर. आणि हा मॅडम तर आम्ही रोज बघतच असतो बाजारात बेडेकर मॅडम आमच्या. काय बोलता मॅडम? हे बघा खूप सारे आपले जुने विद्यार्थी माझे विद्यार्थी येतात बघा. तेव्हा खूप सारी धमाल चाललेली आहे. तब्बल 12 वर्षानंतर आलो आपण. हो, नक्की. तुझं नाव काय दादा? कोणत्या बॅचचं आहेस तू? 2003. हे बघा असे खूप सारे आपल्या माझे विद्यार्थी. दादा तुझं नाव? प्रवीण गावडे. 2003. नक्की शेअर लिंक. हा, नक्की. हो, नक्की. ते बघा आता मी जातोय शाळेमध्ये. नागेश किती 17 वर्षानंतर तब्बल आलेला आहे तू शाळेत, कसं वाटतंय तुला?
खूप साऱ्या वाणी सर, आमचे प्रसिद्ध भोई सर, ह्यांच्यामुळे आज जेवढे पण पोरं इंग्लिश शिकले ते ह्यांच्यामुळे शिकले. सर आमचं ग्राम ह्यांच्यामुळेच भारी झाले. हा मग वाणी सर आमचे काय बोलता. हा भोई सर आता हे होत आहे. भोई सर काय वाटतं मला 40 वर्षानंतर आपले शाळेत पदार्पण करतो आपण. अजून बघा ते बघा. आणि जेवढे पण पोरं इंग्लिश छान प्रकारे बोलतात त्या आपल्या भोई सरांमुळेच. आणि हे बघा अजून पण ते अभ्यासच करते बघा, LLBचा अभ्यास. तर नागेश काय बोलतो, काय आठवण आहे सरांबद्दल. आठवणी म्हणजे शिव्या खाऊनच आम्ही अभ्यास करायला शिकलो आणि त्यातून आम्ही प्रगती केली. बरोबर. माझे विद्यार्थी भेटतात. शिव्या मला प्रेमळ असायच्या, आवडीने मी खायचो, मुद्दाम खायचो. हे बघा खूप सारे असे माझे विद्यार्थी आज भेटत आहेत. हे बघा हा आपला पॅसेज आहे, 10वी सोनचापा. तर माझा 10वीतला वर्ग होता सदाफुली. त्या अशा वेगवेगळ्या फळांची नावं होती. हे बघा शेवंती, पहिली शेवंती. खोलून बघ कोण आहे का, रेसल चालू आहे का ते बघा. तुम्हाला दाखवतो आता मी. पहिली आबोली ना, हे बघा पहिली आबोली. आणि खूप दिवसानंतर हा ब्लॅकबोर्ड बघायला भेटतो आपल्याला. सुविचार निसर्ग आपला गुरु आहे. आणि बघा मुले तेव्हा लिहिले आहे, मुले किती एकूण पट खूप सारे. हे बघा डिजिटल झालेलं आहे बघा, इथे TV पण लावण्यात आलेली आहे. आणि हे काय नवीन काहीतरी DVR आपल्याला बघायला भेटू इथे. आणि खूप सारा सुधारणा झाल्या बघा. नागेश कसं वाटतं नागेश तुला बेंचवर बसून. या फक्त फील करावं असं वाटतं, फक्त फील काय लिहिलेलं आहे का बघ इथे कोणी काय असं. कारण पूर्वी इथे खूप काय लिहिलेलं असायचं, चिठ्ठ्या पण असायच्या आधी तर आहे, आणि प्लस कॉपी पण असायची. पण आता ते दिवस गेले. कारण तेव्हा आम्हाला असं वाटायचं कधी आम्ही मोठं होतोय, कधी कामाला होतो. पण आता असं वाटतं की लहान होतं ते बरं होतं. कारण जसं आपण मोठं होतं तसं जबाबदारी पण आपला वाढत जातात. लहानपण देगा देवा तेच तर आहे. तर बघा खूप आठवण आहे त्या शाळेमध्ये. आणि हे बघा इथे लिहिलेलं वेळापत्रक. हे बघ किती दिवसाने नागेश वेळापत्रक बघतो मी. माझी एक तर आठवण आहे, कधी मी वेळापत्रका मी कधी पुस्तकं घेतलीच नाही. तर बघा दिलेलं सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार प्रत्येक दिलेलं डे वाईज तुम्हाला. आणि हे बघा इथे असे पूर्ण आपले असे चार्ट लावलेले आहेत. त्या आम्ही पण चार्ट बनवते बघा. मस्त वाटायचा. खूप तब्बल 12 वर्षानंतर शाळेमध्ये आलेलो आहे. आणि हे बेंच खूप साऱ्या आठवणी येतात मला या बेंचच्या आपल्या. ते बघा आपल्या शाळेचे माझे विद्यार्थी आलेले. कसं वाटतं. आणि बॅच नंबर तुमचे बॅच नंबर 2007. तुझी पण 2007. म्हणजे नागेशचे सहकारी मित्र आहेत हे सगळे. तर बघा खूप दिवसांनी भेटले. कसं वाटतं तुम्हाला आज. आणि आपल्या शाळेला 40 वर्ष कंप्लीट झाले आज. आठवण आहेत. एक किस्सा सांगू शकता तुम्ही लहानपणीचा तुमचा. हा माझा आहे ना, हा शेवटून दुसरा नंबर आहे ना, हा तो माझा बँच. काय बोलतो. बँच होती मी बसायचा. काय बोलतो. आणि हा शेवट भोई सरांचा मार. भोई सरांचा मार नाही खायचो. आरंभेसर जेव्हा पण यायचे ना तेव्हा मला पकडायचे. बरोबर. आरंभे सरांना घाबरल्यावर बँच खाली लपून राहायचो. काय बोलतोय बघ. खूप सारी आठवण. तुझी काय आठवण आहे. यायचे सर्व विचारायचे आणि पहिला मार द्यायचे. तिकडे काय बसलाय मागे. तर बघा खूप साऱ्या अशा आठवणी आहेत. बरोबर. आणि तब्बल तुम्ही 17 वर्षानंतर आलात ना. हे बघा 17 वर्षानंतर कसं वाटतं. म्हणजे शाळेमध्ये काय चेंजेस झाले शाळेमध्ये, काय दिसतंय शाळेत तशीच आहे ना. फक्त आपला नवीन आता हे बघायला भेटतंय. काय काय आपल्या अशी TV नव्हते डिजिटल. बाकी हाय तसंच आहे सगळं. तर तुम्हाला आता वरती जाऊन दाखवतो आमची शाळा, श्री सरस्वती विद्या मंदिर नरदास नगर. आणि खूप दिवसानंतर बघा आले लहानपणीचे वॉशरूम. इथं आम्ही वॉशरूमला चाललोय. हे आमचे वॉशरूम फेमस होते लहानपणीचे. आपल्या टायमाला मी इथंच जायचो. हे बघा खूप साऱ्या आठवणी आहेत हे बघा. तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा
कोणाकोणाचा कोणता वर्ग होता आणि वर्गाचं नाव काय आहे. आज एवढं भारी वाटतंय ना. तब्बल 12 वर्षानंतर मी आलोय शाळेत. 12 वर्षानंतर बघा. सदाफुली वर्ग, माझा 10वीचा वर्ग होता, हा 34चा वर्ग आहे सदाफुली. आणि इथे लिहिलेलं आहे सगळं वर्ग शिक्षिका श्री अनंगा अजित कोळवणकर. नागा कसं वाटतं आज वरती येऊन वरच्या फ्लोअरला. आमचे बाथरूम वाटत इकडे हा आणि इकडे आमची गच्ची आहे वरती गच्ची आणि इकडे आपला संगणक रूम पण आहे. चला आपण संगणक रूम कडे जाऊया. आपला संगणक रूम होता जिथे आपल्या हजारे बारा आपला शिकवायचा. त्या संगणक रूम मध्ये जाऊन बघा काय चेंजेस झाले ते. तर हे बघा आता आम्ही आलेलो वरती संगणक रूम मध्ये. तर इकडे आपला संगणक रूम आहे. तर हे बघा खूप साऱ्या मॅडम आपल्याला बघायला भेटतात. बेडेकर मॅडम आणि लहानपणापासून मोठ्या शिशूपर्यंत मी याच मॅडमचा सहवासात होतो. मॅडम माईकचा आवाज इथे येत नाहीये. रेंज तिथपर्यंत. बेल वाज संगीता बेल द्यायला सांग ना मोठी. हे तसंच जायचं धावत धावत. हे शाळा भरली धावत. चला चला वेळ झाली वेळ झाली. हे धावत एक मिनिट. तर खूप सारे आज माझे विद्यार्थी आपल्याला बघायला भेटतात. बघा लायन बघा किती लागलेले आहे. आपला कुरकुडे मॅडम आमचा. मॅडम कसा आहात मॅडम. कशी आहे तब्येत. खूप साऱ्या आठवण. कोणती बॅच तुझी. आम्ही स्वयंसेवक. कसा आहेस. मस्त. आपली बॅच 2007 मध्ये नागेशच्या बॅचची पोर आहेत बघा. हे सगळे नागेशचे मित्र आहेत. दादा तुझी बॅच दुपारची बॅच आहे रे. हा दुपारची बॅच 99. तर किती गर्दी बघायला भेटते इथे. बघा खूप साऱ्या गर्दी आहे बघा इथे. आणि लहानपणीची आठवण आहे कारण इथे माझं काकाचं घर होतं आणि बाजूलाच पेरूचं झाड होतं. तर मी दुपारी जेव्हा रिसेस व्हायची तेव्हा मी पेरू खायला जायचो. हे बघा इकडेच आता दुकानं झालेली आहेत. इथेच माझ्या काकाचं घर आहे वरती. खूप सारे मित्र आलेले आहेत बघा. दादा आपली बॅच कोणती दादा. 2001ची बॅच आहे बघा. खूप सारे असे आपले माझे विद्यार्थी बघायला भेटतात बघा इकडे पण. दादा आपल्या बॅच कोणती आहे. 2005 चे बघा. सगळे माझे विद्यार्थी बघायला भेटतात. खूप साऱ्या आठवण आहेत बघा. दादा आपली बॅच 2001. हे बघा. तर काय बोलतात साईला आपलं 40 वर्ष कंप्लीट झाले तर का तुम्ही काय बोलू शकता. बरोबर बघा. कारण का तब्बल किती वर्षांनंतर शाळेत आला तुम्ही आज. 10 वर्षांनी कसं. मीच 12 वर्षानंतर आलोय. हा बरोबर आहे. प्रत्येकाचं स्वागत केलं जात आहे बघा. राणे मॅडम आमच्या.
तर खूप साऱ्या आठवणी शाळेच्या, कारण का या शाळेने खूप सारे विद्यार्थी आज घडवलेले आहेत आणि प्रत्येक जण आज आपल्या शाळेत मध्ये आलेला आहे. शाळेला 40 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. बघा 6 अजून आहे तशीच आहे बघा. आणि माझं सर्व शिक्षण लहानपणापासून मोठ्या शिक्षणापर्यंत 10वी पर्यंत इथेच झालेलं आहे. तर बघा हे आमचं शाळेचा ग्राउंड आहे बघा. तर पूर्ण ग्राउंड भरलेलं आहे बघा. हे पूर्ण ग्राउंड आहे बघा. सगळे माजी विद्यार्थी हे बघा, सगळे आपले माजी विद्यार्थी बघायला भेटत आहेत. प्रत्येक बॅचची पोर आले बघा, प्रत्येक बॅच. सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसायचंय आता, कारण आपल्या शिक्षकांचं आगमन होईल. थोडाच वेळ आता कार्यक्रमाला सुरुवात होत आहे बघा. स्वागत करायचंय. That's the spirit. Come on guys, be ready for celebration. आणि दीप प्रज्वलन आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंगा, विजय हिमाचल यमुना गंगा उच्चल जगति तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय जय जय
तुझसे, हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे। हर शब्द तेरा है, हर गीत तुझसे। हम हैं अकेले, हम हैं अधूरे, तेरी शरण तुम हमें पाए माँ। मुनियों ने समझी, मुनियों ने तरी एलएस महाजन सर आणि जीबी पाटील सर सर्वांनी टाळ्यांच्या गडगडात त्यांचे स्वागत करायचे आहे. जीबी पाटील सर तुमचा चिमटा आम्हाला अजूनही आठवतो.
तरी सरांना, महाजन सरांना, जीबी पाटील सरांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. इतिहास घडवलाय. खूप खूप स्वागत. सर, तुमच्या चिंतेच्या काळा साता समुद्रा पलीकडे पोहोचल्या. सरांना अजूनही आठवणीत आहे. मुलं घडवली त्या चिमट्याने. होय सर. सर्वांचे आवडते पीटी शिक्षक श्री गावण सर यांचं आगमन झालेलं आहे. आज प्रास्ताविकाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे, त्याची मी आता सुरुवात करत आहे. सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचालित श्री सरस्वती विद्या मंदिरचे संचालक पण अगदी अल्पशा कालावधीत या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आणि आज त्याला 40 वर्ष पूर्ण झाली. या वटवृक्षाच्या फांद्या म्हणजे आपल्या या आवारामध्ये असलेल्या परिसरामध्ये असलेल्या आपल्या शाळेचे अनेक विभाग, त्याच्यामध्ये प्री प्रायमरी विभाग 1985 साली, प्रायमरी विभाग 1987-88, माध्यमिक विभाग, टेक्निकल विभाग 1993 साली, डीएड विभाग 2001 साली, नर्सिंग विभाग 2011 साली आणि किंग्स्टन विभाग 2017 साली सुरू झाला. अशा या अनेक वटवृक्षाच्या फांद्या बहरल्या. अशा या सगळ्या विभागातून आज आपल्या शाळेमध्ये एकूण 1800 ते 2000 विद्यार्थी ज्ञान संपादनाचे कार्य करीत आहेत. आज भांडूपमध्ये सगळ्या मराठी शाळांमध्ये मराठी माध्यमाची शाळा आज 40 वर्ष पूर्ण करत आहे. याचे सर्व श्रेय आपल्या शाळेचे संचालक श्री वसंत सावंत सर व संचालिका सौ वर्षा सावंत मॅडम यांच्या नेतृत्वाने आणि मार्गदर्शनाने जे शाळेत अनेक उपक्रम आणि कार्यक्रम घेतले जात आहेत, त्यामुळेच हे शक्य झाले आहे. तुझं नाव काय आणि इथं काय करते? कवा प्रश्न बघते, सुया घे, दाबण घे, टिका घे, कशाला बोंबलते? ए बाबा, माझं नाव सगुना आणि मी काय बोंबलते हे? अरे मी काय सांगते ते ऐकून घे. आपल्याच मराठी मातीत जन्माला आलेलं संस्कार रूपी फूल म्हणजे भारूड. भारूड म्हणतात मला. खूप आनंद वाटला. बऱ्याच वर्षातून सर्व विद्यार्थी भेटले. असं वाटतं की परत या विद्यार्थ्यांना शिकवावं. तुमच्याकडून पाढे म्हणून घ्यावे, सूत्रे पाठ करून घ्यावी. खूप आनंद वाटला. तर तुमच्यासाठी काही काव्य रचना केलेली आहे. सगळ्यांनी शांतपणे ऐकायचं आहे. शाळे सभोवती
फुलवीन बागमाळी रात्रांदिनी चटोरी तैसेच ज्ञान दिले तुम्हास जागरूनी चाळीस भोवती रमणीय बाग भरे चैतन्य तेज दिले चाळीस विगरे आत्मा परिश्रम यशोगाथेची आवडलं ना तुम्हाला सगळ्यांना? इथे आलात ते बरं वाटलं. हा कार्यक्रम सुचला आणि असं वाटलं की आम्ही विविध कार्यक्रम केले, त्यात हा एक प्रकार घ्यावा की माझी विद्यार्थी स्नेह मिळावा. मी काही जास्त बोलत नाही कारण प्रशांतने तुम्हाला सगळा इव्हिंट सगळं दाखवलंय. फक्त इतक्या लागून आज विद्यार्थी इथे आले आणि इतके काय सुंदर डान्स केले. कुठे प्रॅक्टिस केली कोणाला माहिती, काय काय कसं काय केलं काहीच कळेना, पण इतकं सुंदर इतकं सुबक. मला वाटतं आमच्या शाळेतले शिक्षक गॅदरिंग घेताना 10, 15, 20 दिवस प्रयत्न करतात आणि म्हणतात 8 दिवसात कार्यक्रम करायचा. मी म्हणेन बघा 2 ते 4 दिवसात सुद्धा सांगून या माझ्या विद्यार्थ्यांनी इतका सुंदर कार्यक्रम केला, अप्रतिम सुंदर, की जेणेकरून या स्टेजवर ती सरस्वती सगळ्यांना प्रसन्न झाली आणि खूप सुंदर कार्यक्रम या विद्यार्थ्यांनी दाखवले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. जोरात टाळ्या बसवा. स्वतःसाठी जोरात टाळ्या. खरंच अभिनंदन. कारण माझं आणि या कोर कमिटी हे काही माझे विद्यार्थी गावकर, आंबळे, प्रशांत, नावं गेली नवी थोडी आहे कडेपासून सगळेच, की जेणेकरून हा कार्यक्रम सुरू होताना खरं किती येतील रे बाबा, नक्की येतील का विद्यार्थी? बघ सांगायचे 300, बघ सांगायचे 400, काल आकडा मिळाला 500. मी म्हणायचे नक्की काहीतरी एकदा सांगा तरी, कारण मुलं माझ्या वेळा पटांगणात येणार आहे, शाळेची जागा लहान आहे, छोटस तरी खाऊ काहीतरी त्या मुलांना द्यायचं आहे आणि माझे विद्यार्थी म्हणून इथे येणार आहेत तर त्यांना काहीतरी आनंद दिला पाहिजे. पण खरंच मी आज धन्य झाले, कारण का इतकं तुमचं प्रेम संस्थेवरचं, शाळेवरचं, शिक्षकांवरचं भरभरून तुम्ही आज आम्हाला दिलं. माझे सर्व शिक्षक संस्था धन्य पावली की हा कार्यक्रम आम्ही घेतला. खरंच त्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायला लागलं. आणि आम्ही जी एबी बनवली तो जो मला पहिले दाखवलं सगळं एबी बनवून, ऐन वेळेला मला प्रश्न विचारले आणि मी धरलेली की मॅडम ह्या प्रश्नाचं उत्तर द्या, त्या प्रश्नाचं उत्तर द्या. जेवढं जमलं त्यावेळेला ती उत्तरं दिली. पण खूप बरं वाटलं, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. असेच सदैव या प्रांगणात या, असेच सदैव खूप मोठे व्हा. शाळेचे आणि संस्थेचे माझ्या शिक्षकांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. सरस्वती सदैव तुमच्या पाठीशी आहे. खूप मोठे व्हा. धन्यवाद. Three cheers for 2003 batch. Hip hip! Hip hip! Hip hip! गेल्या 30 वर्षानंतर आपली भेट झाली. 30 वर्षानंतर प्युरिफायर देणगी स्वरूपात दिलाय. सावंत मॅडमला त्यांचे आभार मानायचे. 2 मिनिटं. 2006 ची बॅच ज्याची गरज होती की विद्यार्थ्यांना आमच्या सध्या पहिला कूलर बिघडला आणि आता नवीन कूलर विद्यार्थ्यांसाठी या 2006च्या बॅचने दिले. खूप खूप आभार विनंती मानते की आमचे विद्यार्थी पाणी पिताना सतत तुमची आठवण काढतील आणि असंच सहकार्य तुमच्या शाळे आणि संस्थेला राहू दे. परत एकदा तुमचे आभार. शाळेमध्ये जर तुम्ही असताना जो परिपाठ चालू होता तो
तसाच परिपाठ आज सकाळी तुम्ही शिक्षकांनी म्हटलेलं यशस्वीपणे स्वागत गीत ऐकला आणि तो परिपाठ संपूर्ण वर्गात ऐकायला जावा आणि त्याची पूर्तता तुम्ही आज केला ॲम्प्लिफायर आणि स्पीकर देऊन त्याबद्दल खरंच सर्व शिक्षक आणि शाळा तुमचे धन्यवाद मानते, आभार मानते. असंच सहकार्य आणि असंच प्रेम शाळेवर, शिक्षकांवर आणि संस्थेवर असावं. थँक्यू व्हेरी मच. मुलांचा अभ्यास खूप वेळा आपल्याला या प्रोजेक्टद्वारे त्यांना दाखवावा लागतो, करावा लागतो. शाळेत प्रोजेक्ट आहे, परंतु आता प्रत्येक वर्गात प्रोजेक्ट जर लागला तर विद्यार्थी अजून चांगला अध्ययन शिक्षण घेऊ शकतील. आणि तुम्ही आज हा प्रोजेक्ट दिला त्याबद्दल तुमच्या बॅचचे मी खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. खरंच गरज असते आणि ती गरज त्यांनी पूर्ण केली आहे. याच्यातून आमचे विद्यार्थी, शिक्षक सगळ्यांनाच खूप मोठा आनंद झाला आहे. तरी या बॅचचे मी खूप आभारी आहे. सर्वांचे धन्यवाद. आणि 10,000 रुपये शाळेसाठी दिले तरी सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आजचा कार्यक्रम पण छान केलेला आहे. थँक्यू. जय शिवाजी. तर खूप सारे बघा आपले माजी विद्यार्थी आलेले. आमचा अंगद उत्कृष्ट असा एक खेळाडू आहे आणि उत्कृष्ट असा शिक्षक पण आमचा अंगद. आणि बघताय ही 2000 कितीची बॅच होती आपली? 6ची बॅच. हे बघा खूप सारे माझे विद्यार्थी आलेले इथे. आणि हा पण एक राणेच, मी ओळखतो याला. राणे ना, कारण का याची बहीण आमच्या बॅचला होती, वैष्णवी राणे. बाकी काय बोलतो, मजेत ना? हे बघा असे माझे विद्यार्थी आपल्याला भेटा. रोहनला बघून तुम्हाला विराट कोहलीची आठवण येते असेल. बघा फेस टू फेस विराट कोहली आणि हा एक उत्तम असा बॉडी बिल्डर आहे. आणि खूप दिवसाने भेट झाली. रोहन काय बोलतो, बाकी मजेत? खूप सारे असे मित्र भेटले आपले माजी विद्यार्थी आहे सगळे. आणि हा पण एक खूप मेहनत घेतली आणि व्हिडिओ काढण्यासाठी. लवकर बघायचं पूर्ण, लवकर व्हिडिओ काढ. काय मजा मस्ती केली आहे ती.